मार्गदर्शकीय आपले सावर्डेकर सर. मित्र, आपण म्हणजे सर्व पंचायत समिती सदस्य आणि असा 2-2.5 महिन्यात आज जो मला प्रेम दिला, खूप खूप मोठं म्हणजे हा अनुभव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पंचायत समिती सदस्यांच्या वतीनं नुकतेच निवृत्त झालेले पंचायत समिती गटविकास अधिकारी तथा BDO श्री श्याम चव्हाण यांचा निवृत्तीपर विशेष सत्कार करण्यात आला. मालवण तालुक्यातल्या तोंडवळी येथील साईसागर बीच रिसॉर्ट इथं हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचावर सत्कारमूर्ती श्री श्याम चव्हाण यांच्यासह मालवण तहसीलदार गणेश लव्हे, मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, विद्यमान गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, गटनेते छोटू ठाकूर, पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण, गणेश तोंडवळकर, दीपक सुर्वे, संतोष गावडे, योजना कांबळी, सीमा परुळेकर, मानसी भोगावकर, माधुरी मसूरकर तसंच तोंडवळी ग्रामपंचायत सरपंच नेहा तोंडवळकर आदी उपस्थित होते. श्री गणेशाला नमन व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. तहसीलदार गणेश लव्हे, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, विद्यमान गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांचा शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. तसंच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पंचायत समिती सदस्यांचा सदिच्छापर स्वागत सत्कार करण्यात आला. या समारंभात सर्व पंचायत समिती सदस्यांच्या वतीनं सत्कारमूर्ती निवृत्त गटविकास अधिकारी श्री श्याम चव्हाण यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी तहसीलदार गणेश लव्हे, विद्यमान गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, पंचायत समिती सदस्य सीमा परुळेकर, पंचायत समिती सदस्य मानसी भोगावकर, पंचायत समिती सदस्य संतोष गावडे आणि पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण अशा मान्यवरांनी निवृत्त गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या 4 दशकांच्या कारकिर्दीची प्रशंसा करत आढावा घेतला. श्याम चव्हाण यांना सर्व पंचायत समिती सदस्यांच्या वतीनं मनोगताद्वारे निवृत्तीपर सदिच्छांसह त्यांच्या निवृत्ती पश्चात मार्गदर्शनाचाही विशेष आग्रह करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती श्री श्याम चव्हाण यांनी हा अत्यंत भावस्पर्शी क्षण असल्याचे सांगितले. श्याम चव्हाण यांनी त्यांच्या 1987 साली ग्रामसेवक पदापासून सुरू झालेल्या सेवेच्या प्रवासात त्यांचे दिवंगत वडील व कुटुंबीय तसेच विविध वरिष्ठ सहकारी व लोकप्रतिनिधी यांचे विशेष स्मरण केलं. तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या आमदारकीच्या कालावधीत विकसित होत गेलेल्या प्रशासकीय सक्रियतेबद्दल त्यांनी सांगितलं आणि त्यासोबत विद्यमान पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या कार्यकालात पूर्णत्वास नेलेल्या कामांची शैली त्यांनी कथन केली. कोकणातील मालवण तालुक्यातील विद्यार्थी आणि नंतर युवा वयातील ग्रामसेवक ते क्लास 1 अधिकारी म्हणून निवृत्ती अशी प्रशासकीय झेप घेताना त्यांनी संवाद, समन्वय आणि कार्यपूर्ती या घटकांचे स्वानुभव कथन केलं. मालवण पंचायत समितीच्या वतीनं सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, पंचायत समिती सदस्य दीपक उर्फ बंडू चव्हाण व सर्व पंचायत समिती सदस्यांच्या या विशेष सत्कार संकल्पनेची त्यांनी प्रशंसा केली. त्यांनी बोलताना निवृत्ती पश्चात कधी गरज असल्यास मार्गदर्शनाचीही सहकार्यपूर्वक तयारी दर्शवली आणि सत्काराचा स्वीकार करत सर्व पंचायत समिती सदस्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दिले. मालवण पंचायत समितीचे विविध अधिकारी व कर्मचारी यांची समारंभाला विशेष उपस्थिती होती. VK जाधव यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. आयोजकांच्या वतीनं तहसीलदार गणेश लव्हे, सत्कारमूर्ती श्री श्याम चव्हाण व कुटुंबीय, विद्यमान गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, उपस्थित मान्यवर तसेच साईसागर रिसॉर्ट व्यवस्थापन सहकारी तसंच या कार्यक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले. सलग 39 वर्षे सेवा बजावलेले निवृत्त गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ श्वेता श्याम चव्हाण यांचा या कार्यक्रमात
पंचायत समिती सदस्यांच्या वतीनं विशेष सन्मान करण्यात आला। सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण, सिंधुदुर्ग।